सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज घराच्या देखभालीवरती पैसे खर्च होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहकार्य कराल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. रोजगार क्षेत्रामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कामाच्या नवीन संधी मिळतील. मालमत्तेच्या संबंधित जे प्रश्न आहेत ते सुटतील. व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडतील. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला प्रशंसा मिळण्याची अपेक्षा आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचा काळ राहील. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळेल. परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. वडिलांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सुरू केलेल्या कामामध्ये आज तुम्हाला यश मिळेल. सांसारिक सुखांचा तुम्ही उपभोग घ्याल. नोकरदारांची मदत घेण्यामध्ये अडचण येईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. कार्यक्षेत्रामध्ये संयम बाळगा. घाईनं केलेलं काम बिघडू शकतं, त्यामुळे नुकसान होईल. वाहनातील बिघाडामुळे अचानक खर्च वाढू शकतो. कुटुंबातील लहान मुलांसोबत थोडा वेळ घालवाल तुम्ही आज. रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल. प्रभाव क्षेत्रामध्ये तुमचा वाढ होईल. परदेशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं आणि विवेकानं नवीन कामाचा शोध घ्याल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद अधिकाऱ्यांच्या मदतीने हे सोडवले जातील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील, तरच यश मिळेल. मित्रांच्या मदतीनं नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यामुळे तुमचं नातं हे मजबूत होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी वादविवाद तुम्हाला टाळायला हवेत, अन्यथा तुमचं भांडण हे विकोपाला जाऊ शकतं. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अस्थिरतेमुळे काही समस्या या उद्भवतील, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. कौटुंबिक समस्या संयमानं तुम्हाला सोडवायला हव्यात. मोठ्यांच्या मदतीनं प्रलंबित सरकारी कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैशांची गरज भासू शकते. यश मिळवण्यासाठी एकाग्रता फार महत्वाची आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी हे खोडामध्ये अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला रोजगाराशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. कोणत्याही प्रकारच्या जोखमीपासून तुम्ही दूर राहा. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक समस्या आज संपतील. लोक तुमच्या कार्यशैलीने प्रभावित होतील. तुमचा आदर करतील. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत करण्यासाठी नवीन प्रयोग तुम्ही कराल. कौटुंबिक वातावरण हे तुमचं आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी प्रभाव आणि प्रतिष्ठा तुमची वाढेल. अनावश्यक खर्च समोर येतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती ढासळेल. प्रेम जीवनामध्ये नवीन ऊर्जा मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आदर वाढेल. जोडीदाराच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. कुटुंबामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. काम केल्यानं तुमची जबाबदारी वाढेल. सामाजिक काम केल्यानं तुम्हाला पाठिंबा मिळेल. धैर्याची आणि शौर्याची तुम्ही प्रशंसा करताना दिसाल, ज्यामुळे मनामध्ये आनंदाची लहर ही निर्माण होईल.
आजचा दिवस व्यवसायामध्ये अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. आरोग्यावरती मात्र याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही संध्याकाळी बाहेर जाऊ शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता तुमची कमी होईल. व्यस्त जीवनशैलीतून स्वतःसाठी तुम्ही वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरू करताना नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. अनावश्यक खर्च मात्र वाढतील. आर्थिक लाभाची स्थिती चांगली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये कठीण परिस्थितीमध्ये वडिलांचा पाठिंबा फायदेशीर ठरेल. व्यवसायातील अडचणी आज संपतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबात काही मुद्द्यांवरून मतभेद होतील. तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि त्यातूनच दुरावा येऊ शकतो. बोलण्यावर मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम हे घ्यावे लागतील. आरोग्याबाबत सावध राहा. खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदारासाठी तुम्ही नवीन भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा थोडा तणावपूर्ण राहू शकतो. लव्ह लाईफचं नात्यांमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न आज यशस्वी होतील. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांबाबत चर्चा होऊ शकते. राजकीय लोकांचा जनतेला पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये ठोस निर्णय तुम्ही घ्याल, ज्यामुळे भविष्यामध्ये आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस व्यावसायिकांसाठी नवीन योजना घेऊन येईल. वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. त्यांच्या विचारांना प्राधान्य दिल्यानं तुम्हाला फायदा होईल. संध्याकाळी तुम्ही फिरायला जाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मनामध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्याचा नवीन मार्ग सापडेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदाराप्रती प्रेमाची भावना वाढेल. चांगल्या कामाचा तुमच्या कुटुंबाला अभिमान वाटेल. मोठ्यांच्या आशीर्वादानं तुमची कामं पूर्ण होतील. व्यावसायिकांना नफा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवास तुम्हाला करावा लागेल. वैवाहिक जीवनामध्ये समस्या संपुष्टात येतील. नोकरीशी संबंधित काही बातम्या तुम्हाला चांगल्या ऐकायला मिळतील. मोठ्या भावाचं तुम्हाला सहकार्य मिळेल. जर कुठनं कर्ज घेतलं असेल तर त्यातनं तुम्हाला आज दिलासा मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठली ना कुठली चांगली घटना नक्कीच घडावी. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.